मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झाली की महिला वर्गाची ओढ लागते ती महालक्ष्मीच्या व्रताची. हे व्रत त्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणि स्थैर्य निर्माण करणारे आहे. हे व्रत खरंच खूप फायदेशीर असते. त्यामुळे महिलांनी खूप श्रद्धेने आणि मनोभावे या व्रताची स्थापना करावी. या पूजेसाठी त्यांनी विशेष तयारी सुद्धा करावी. महालक्ष्मीची अगदी मनोभावे पूजा करावी. महालक्ष्मीची अगदी मनोभावे केलेली आराधना, केलेली उपासना हे व्रत गावापासून ते अगदी शहरापर्यंत सर्व महिला करत असतात. मार्गशीर्षमधील प्रत्येक गुरुवारी अनेक सवाष्ण महिला मनोभावे हे व्रत करतात. देवी महालक्ष्मीची पूजा आराधना करतात. कुटुंबात स्थैर्य, समाधान नांदावं या हेतूने ही पूजा आराधना केली जाते. कुटुंबात सौख्य, समाधान नांदावं या हेतूने हे व्रत केलं जातं. मार्गशीर्षमधील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं. या व्रताच्या दिवशी घटस्थापना करून शास्त्रोक्त पूजा अर्चा केली जाते आणि मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचं उद्यापनही केलं जातं. जर यावर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून चालू आहे, यावर्षी किती गुरुवार पडत आहेत, पूजेसाठी उपवास करायचा का आणि या महिन्यामध्ये तुम्ही उद्यापन कोणत्या गुरुवारी करू शकताय, यावर आज मी डिटेल्समध्ये तुम्हाला माहिती देणार आहे. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. माझ्या सर्व स्वामी भक्तांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर मी सुप्रिया शितोळे नावाने माझं चॅनेल आहे. जर माझ्या चॅनेलवरती प्रथमच आलेला असाल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. चला तर मग जास्त वेळ न घेता पुढील माहिती मी तुमच्याबरोबर शेअर करते आणि व्हिडिओ नक्की लास्टपर्यंत पहा आणि व्हिडिओला आवर्जून लाईक करा. व्हिडिओवरून तसेच बाजूला होऊ नका. तुम्ही आहेत ना, जर हे व्रत प्रथमच करत असाल तर तुम्ही या व्रतासाठी काय नियम पाळले पाहिजेत ही सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर यावर्षी म्हणजे 2023 मध्ये मार्गशीर्ष महिना 13 नोव्हेंबर पासून सुरू होत आहे आणि या महिन्याचा पहिला गुरुवार हा लगेच 14 तारखेला येत आहे. तर या दिवशी तुम्ही व्रताची सुरुवात करायची आहे. दुसरा गुरुवार 21 तारखेला येत आहे. तिसरा गुरुवार 28 तारखेला येत आहे. तर चौथा गुरुवार 4 जानेवारीला म्हणजे नवीन वर्षामध्ये येत आहे. तर पाचवा गुरुवार हा 11 जानेवारीला येत आहे. तर यावर्षी आहे ना 5 गुरुवार पडणार आहेत. यावर्षी आपल्याला 5 गुरुवारी हे व्रत करायला मिळणार आहे. 5व्या गुरुवारी म्हणजेच 11 जानेवारीला या व्रताचे उद्यापन करायचे आहे. 5व्या गुरुवारी अमावस्या आहे. अमावस्या असली तरीही या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचे आहे. या गुरुवारी आपल्याला उपवासही करायचा आहे. काही माझ्या भगिनींना हा प्रश्न पडलेला असेल की ताई 5व्या गुरुवारी अमावस्या येत आहे तर उद्यापन कसे करायचे. तर मी एक सांगू इच्छिते की आपण आहे ना लक्ष्मीपूजन हे पण अमावस्या दिवशीच करत असतो. तर ही एक लक्ष्मीची सेवा आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही आहे ना या दिवशी उद्यापन नक्की करू शकताय. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यातील हे व्रत प्रथमच करत असाल तर तुम्ही काही नियमांचं किंवा काही गोष्टींची माहिती असणे तुम्हाला अत्यंत आवश्यक आहे. तर या व्रताची सुरुवात ही आपण मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायची आहे आणि उद्यापन हे आपल्याला शेवटच्या गुरुवारी करायचं आहे. आणि या कालावधीत म्हणजेच 1 ते 5 गुरुवारच्या मध्ये एखाद्या गुरुवारी जर पिरियड्स आले तर फक्त उपवास करावा आणि घरात जर कोणी दुसरी महिला असेल तर त्यांच्याकडून पूजाविधी सर्व करून घ्यावी. त्यांच्याकडूनच वाचनही करून घ्यावं. तर हे व्रत आहे ना कोणतेही कन्या, कुमारिका, सवाष्ण स्त्री किंवा पुरुष सुद्धा हे व्रत करू शकतात. आणि जी ही व्यक्ती हे व्रत करणार आहे त्यांनी बुधवारी पूर्ण दिवस कांदा लसूण वर्ज्य करायचा आहे. तर बऱ्याच घरांमध्ये आहे ना श्रावण महिन्यामध्ये मांसाहार वर्ज्य केला जातो, पाळला जातो. तसेच या महिन्यात सुद्धा आहे ना मांसाहार वर्ज्य करायचा असतो. आता मी अजून एक गोष्ट सांगते. काही ठिकाणी देवांच्या यात्रा मार्गशीर्ष मध्येच येतात. तर त्यांनी काय करावे. आता मीच सांगते. माझ्या गावची यात्रा म्हणजे माझ्या सासरची यात्रा मार्गशीर्ष महिन्यामध्येच असते. मी आत्ता बाहेर राहते म्हणजे माझ्या सासरी मी राहत नाही, मी बाहेर राहते. माझे हस्बंड मी बाहेर असतो. तर माझ्या गावची यात्रा मार्गशीर्षमध्ये येते. तर मी जोपर्यंत सासरी राहायला होते ना तोपर्यंत मी श्रावणात हे व्रत करायचे. पण आहे ना मी मार्गशीर्षमध्ये पण हे गुरुवार करायचे, फक्त उपवास करायचे. नॉनव्हेज वर्ज्य म्हणजे नॉनव्हेज मी खात नव्हते. असं काहीच नाही की मी श्रावणात व्रत केलं म्हणजे मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये नॉनव्हेज खायला मोकळी झाली, असं काही नाही. मी नॉनव्हेज वर्ज्यच करते. मी केव्हाही मार्गशीर्ष महिन्यात नॉनव्हेज खात नाही. फक्त असे का करायचे, कारण घरात नॉनव्हेज बनवलं जायचं.
तर हे योग्य नाही. पण सासरी असताना आपण कोणाला काही बोलू शकत नाही, ही प्रत्येक महिला समजून घेऊ शकते. आपण कोणालाही काहीच बोलू शकत नाही. आता मी बाहेर राहते तर मी हे व्रत मार्गशीर्षमध्येच करते आणि माझ्या घरामध्ये पूर्ण महिनाभर नॉनव्हेज बिलकुलही होत नाही. आणि हे व्रत असे आहे की काही कारणास्तव आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये करणं शक्य नाही झाले तर तुम्ही कुठल्याही महिन्यात अमावस्या झाली की त्याच्यानंतरनं येणाऱ्या पहिल्या गुरुवारपासून या व्रताला तुम्ही सुरुवात करू शकताय. आणि त्या महिन्यामध्ये जेवढे गुरुवार येतील तेवढे तुम्ही करू शकताय. म्हणजे अमावस्येला जर तुम्ही गुरुवारची सुरुवात केली तर पुढच्या अमावस्या येईस्तोपर्यंत त्या महिन्यात 4 गुरुवार येतील, 5 गुरुवार येतील, तोपर्यंत तुम्ही हे व्रत केले तरीही चालेल. तर या व्रताला काय खावं? तर हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी, दूध, दही, लस्सी, फळे इत्यादी खावेत. त्यानंतर रात्री कुटुंबासह आपली पूजा झाल्याच्या नंतरनं देवीची आरती करायची. त्यानंतर जेवण करावे. पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असायला पाहिजे. व्रताच्या दिवशी घरातील वातावरण एकदम आनंदी असावं. लक्ष्मी किंवा धनसंपत्ती प्राप्तीसाठी महिलांबरोबर पुरुषसुद्धा लक्ष्मी महात्म्य पाठ करू शकतात. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूजा मांडणी कशी करावी याचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल. सकाळी लवकर उठून शुचिर्भूत व्हावे. सूर्याला तसेच अष्टदिशांना नमस्कार करावा. सूर्याला जल द्यावे. दारात पाण्यात थोडीशी हळद टाकून सडा टाकावा. उंबऱ्याला हळदीचे लेपन करावे. हळदीमध्ये थोडेसे गोमूत्र, चंदन पावडर, गंगाजल याची पेस्ट बनवून हळदीने आहे ना उंबऱ्याला लेपन करायचे असते. उंबऱ्याची पूजा करायची असते. उंबऱ्याला अगरबत्ती ओवाळायची. दोन्हीही टाईम पूजा करायची. देवपूजा करावी. त्यानंतर गुरुवारच्या व्रताची पूजा मांडणी करायची. सकाळी जर पूजा मांडणी केली ना तर दिवसभर घरामध्ये आहे ना खूप प्रसन्न वातावरण राहते. तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल तेव्हा महालक्ष्मी महात्म्य म्हणून गुरुवारचे पुस्तक भेटते पहा. त्यात गुरुवारच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. पूजेची मांडणी पण दिलेली आहे. पूजा मांडणी झाल्यावर फळे, दूध, साखर किंवा गूळ, खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला तरीही चालतो. त्याचप्रमाणे संध्याकाळी मिष्टान्नाचा नैवेद्य दाखवायचा. तुळशीची पूजा करायची. गाईला घास द्यायचा. त्या दिवशी दिवसभर आणि रात्रभर ही पूजा अशीच ठेवायची. दुसऱ्या दिवशी ही पूजा मांडणी उचलायची. 5व्या गुरुवारी 5 कुमारिका किंवा 5 सवासिनी स्त्रियांना बोलावून त्यांना आहे ना जेवण जेवायला द्यायचे. किंवा आता पहा गुरुवारी काय होतं, बऱ्याचशा महिला म्हणजे प्रत्येक घरामध्ये उद्यापन असतंच गुरुवारचं. तर महिला शक्यतो करून येत नाहीत. कुमारिका मुली जरी आल्या तरी त्या खूप वैतागून जात असतात. त्याच्यामुळे आहे ना माझ्या मते तुम्ही खीर करा आणि ती खीर थोडी थोडी त्यांना खायला द्या. तुम्हाला जर अजून काही वेगळं करू वाटलं तर नक्की करा, पण थोडंसं करा जेणेकरून आहे ना ते वाईला पण नाही गेलं पाहिजे तो प्रसाद. कारण प्रत्येक घरी त्या मुलींना बोलवण्यात येतं, त्याच्यामुळे त्यासुद्धा वैतागतात. तर आपल्या घरी आल्यावरती त्यांनीसुद्धा थोडंसं आनंदाने आपण जेवढं देईल तेवढं खाल्लं पाहिजे. तो ताट म्हणजे तुम्ही जे बनवलेले ताट आहे ते ताट पाहून त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा असं डिप्रेशन आलं नाही पाहिजे. त्यांना हळदी कुंकू लावे. त्यांना आहे ना एक पुस्तक किंवा एखादी फळ, कुठलेही फळ तुम्ही देऊ शकताय. तुम्हाला जर शक्य झाले तर तुम्ही या दिवशी आहे ना ब्राह्मणाला शिदासुद्धा देऊ शकताय. तुमच्या इच्छेने यथासांग त्यांना दक्षिणाही देऊ शकताय. पद्मपुराणात आहे ना सांसारिक व्यक्तीसाठी हे व्रत सांगितलेले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघेही मिळून हे व्रत करू शकतात. गुरुवारी, एकादशी, शिवरात्र, अन्य कोणत्याही दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करायची. रात्री हवे तर भोजन करू नये. कुटुंबात सुख शांती नांदावी. दुःख रोगांचा पूर्ण नाश व्हावा. धनधान्याची संपत्ता लाभावी यासाठी स्त्रिया दर गुरुवारी या महिन्यामध्ये हे महालक्ष्मी व्रत करत असतात. खूप मोठ्या थाटाने, श्रद्धेने, भावनेने हे व्रत पूर्ण केले जाते. यंदा आहे ना मार्गशीर्ष महिन्यामध्ये 5 गुरुवार आल्यामुळे बऱ्याचशा महिलांना प्रश्न पडलेला आहे की 4 गुरुवार करावे की 5 गुरुवार करावे. का तर 5व्या गुरुवारी अमावस्या आलेली आहे. तर अमावस्यायुक्त गुरुवार आपण करावा का? अमावस्या जरी असली तरी या गुरुवारी देखील तुम्ही उद्यापन करू शकताय. जे कोणी महालक्ष्मी व्रत श्रद्धेने आणि मनोभावे करतील त्यांना महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावरती तिची कृपा होते. पण श्रीमंती आल्यावरती सुद्धा माणसाने उतू नये, मातू नये आणि जो आपण वसा घेतलेला आहे व्रताचा तो कधीही सोडू नये. नित्यनियमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे. देवीचे मनन चिंतन करावे म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील. तर आजचा व्हिडिओ असा होता. नियम, अटी मी तुम्हाला सांगितलेले आहेत. याच्यापेक्षा जास्त काहीच नियम नाही आहेत.
जास्त अटी पण नाही आहेत. फक्त या प्रकारे तुम्ही व्रत करू शकताय. जर पिरियड्स आले तर तुम्ही पूजा दुसऱ्यांकडून तुम्ही करून घेऊ शकताय. तर चलात मग माझ्या मते आजची माहिती पण तुम्हाला आवडलेली असेल. माझा व्हिडिओ जर आवडलेला असेल तर माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअरही करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.